विनंती असेल हा सामना थोडासा लवकर आपण करावं, कारण अजून सामना व्हायचा आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करा. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज, तर सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे भूमिका 11 काणका संघ, एक तगडा संघ, ज्या संघाने गेल्या सामन्यात अगदी एक अविस्मरणीय विजय आपल्या नावी केला, तर दुसऱ्या बाजूनं विरुद्ध संघाला अगदी नमवून जो संघ अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसला, ते दोन्ही तगडे संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे असेल तो यावेळी बांधीम स्पोर्ट क्लब परवरी, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तो भूमिका 11 काणका संघ. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय भूमिका 11 काणका संघ घेतोय, तर प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडी मैदानात दाखल. संघाच्या वतीनं पहिलं षटक, प्रारंभी षटकाची सुरुवात. महाबळेश्वर, पहिला चेंडू, पहिला टोला, सीमा रेषा पार, आणि हा आहे पहिला चौकार. बॅट मधून अतिशय सुंदररित्या राजच्या, ज्या नावात आपल्याला राज पाहायला मिळते, अगदी त्या नावाप्रमाणेच राज्य करण्याचा इरादा असेल राजचा, आणि पहिल्याच चेंडूवरती पहिला घणाघात, पहिला प्रहार, चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार. त्यानंतर पाहणं गरजेचं ठरेल महाबळेश्वर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, आपल्या गोलंदाजीत दुसऱ्या चेंडूत वापसी करतोय की पुन्हा एकदा राजच्या बॅट मधून अजून एक टोला लगावला जातोय. यावेळी खूप सुंदर पद्धतीत सुंदर धाटणी टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जातोय. राज या फलंदाजाला बीट करतोय आणि त्यानंतर विकेट कीपर रजत गुडाळकर आपलं कार्य पूर्णस्वात नेतोय. चांगली गोलंदाजी अपेक्षित आणि त्याच इराद्यानं अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स विथ ॲक्युरेसी, गोलंदाजाचा अनुभव आणि त्याच सोबत अचूक टप्प्यावर गोलंदाजी. थोडासा सामना नक्कीच जलद गतीनं आपण खेळायचा आहे, याची देखील नोंद आपण घ्यावी. आणि पुन्हा एकदा 20 मिनिटाचा कालावधी या पहिल्या इनिंगसाठी असेल. 5 षटकांचा सामना. अजून एक चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक यावेळी तैनात, परती आणि फेकी करेपर्यंत सांघिक धावफलकात देखील बदल आपण पाहतोय. राज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर दिसतोय. राजकडून अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची, परंतु ते फटके येणं अपेक्षित राज आतापर्यंत एक चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. मोठा फटका यावेळी सुद्धा गॅप मध्ये जाईल का, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली अगदी कलाटणी घेताना आपण पाहिलं, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीत क्षेत्ररक्षण करेल, आपल्या संघासाठी धावा वाचवेल, ते महत्त्वाचं. षटकातील सुरुवात करतोय, पहिल्या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. चुकतेचं ठरेल दुसऱ्या षटकात कशा प्रकारची लढवय्या कामगिरी ही राज आणि त्याच सोबत रुपेशच्या बॅट मधून, की रजत यावेळी मात्र कामगिरी चांगली करेल. नक्कीच एकीकडे आपल्याला ट्रिपल आर पाहायला मिळेल, एकीकडे रजत, एकीकडे राज आणि त्याच सोबत रुपेश, हे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ट्रिपल आर बॉलिंग मार्कवर यावेळी रजत, तर सामना करण्यासाठी राज सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर, रुपेश आपण पाहतोय. मोठा फटका राजच्या बॅट मधून, सीमा रेषा पार, अजून एक सुपर ओपर शॉट, 6 धाबा. खणखणीत बॅटिंग ज्याच्या बॅट मधून साकारण्यात येते. राज मात्र तुफानी खेळी करतोय. भूमिका 11 काणका संघाचा जर विचार, तगडी गोलंदाजी ज्या संघामध्ये, परंतु त्याला देखील नमवू शकतो ती बॅटिंग राजकडे. अजून एक घुमवलेला फटका पाहायला मिळतोय डीप स्वेलेक पर्यंत, क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत येतील, रुपेश मात्र 1 धावेवर समाधान मानतोय. त्यानंतर जर पहिलं गेलं तर रुपेश सुद्धा सज्ज होईल बॅटिंग करण्यासाठी, मोठे टोले लगावण्यासाठी. तर 2 चेंडू समाप्त. आतापर्यंत रजत कुडाळकरच्या 2 चेंडूत तब्बल 7 धावा खर्च झाल्यात. पहिलं षटक सुद्धा महागडं. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर
वापसी अपेक्षित. सुंदर फटका, ड्राईव्हचा फटका, सरळ बॅटचा फटका, फॉलो थ्रू मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव नमूद केला जातोय आणि राज स्ट्रायकर एंडवर दिसेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि यावेळी एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावर लागतायत. पुढील चेंडू बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका टोलावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होते, पाहणं गरजेचं ठरलेलं. फेकी होईल का? जोपर्यंत परती केली जाते सांघिक धावफलकात बदल होतोय. फास्ट हा सामना आपण घ्यावा विनंती असेल. 5 षटकांचा सामना, त्यानंतर अजून एक सामना व्हायचा, त्यामुळे थोडस सहकार्य करा. लॉक होल पद्धतीचा चेंडू, सरळ बॅटचा नाही ड्राईव्हचा फटका, यावेळी कव्हरच्या दिशेनं खराब फेकी आणि त्याचा परिणाम ज्या ठिकाणी एक धाव संबंध होता त्या ठिकाणी अतिरिक्तच्या रूपात अजून एक धाव मिळतोय. रुपेश आणि राजची चांगली खेळी पाहायला मिळते, चांगली रनिंग बिटवीन विकेट आणि त्यामुळेच सांघिक धावफलक सुद्धा वाढतंय. वाऱ्याच्या वेगाने सांघिक धावफलक जे आहे ते 20 धावेवर पोहोचतंय. 20 धावसंख्या. भूमिका 11 कणका संघ, तर दुसऱ्या बाजूनं बांधीम स्पोर्ट परवरी संघ. यावेळी सुद्धा चांगला चेंडू, परंतु डॉट, निर्धाव आणि अशा रीतीनं 2 षटकांच्या समाप्ती अखेरी धावसंख्या. बादेम स्पोर्ट क्लब परवलीम विरुद्ध सामना आपण पाहतोय. भूमिका 11 काणका या दरम्यान 2 षटकांचा सामना. कृपया आपण जलद गतीनं मोठी आतिषबाजी करायचा इरादा राज स्ट्रायकर एंडवर. सुंदर चेंडू, लोअर फुल टॉस मिस झालाय आणि त्यानंतर निर्धाव गणला जातोय. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज प्रज्योतच्या रूपात. या प्रज्योतची खेळी आपण गेल्याच सामन्यात पाहिली, अगदी त्याप्रमाणे गोलंदाजी करायचा इरादा गोलंदाज प्रज्योत कडून. यावेळी सुद्धा फलंदाज राज मात्र फक्त चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि बॉलचा तालमेल नाहीये. सामना खूप महत्वाचा, थोडस आपण फास्ट हा सामना घ्या. चांगला सामना पाहायला मिळतोय, चांगली लढत आणि पुढील चेंडू सुद्धा. यावेळी सुद्धा सरळ बॅटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्येत बदल होतोय आणि या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21. चांगला सामना, चांगली लढत. दोघांसाठी हा महत्वाचा सामना असेल, कारण जो संघ हा सामना जिंकेल त्याचा सामना पुढील सामन्यासाठी होईल. खूप सुंदर, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकात. असं वाटलं होतं पहिली 2 षटकं महागडी ठरल्यानंतर या मोठ्या षटकात काहीतरी कमाल फलंदाज करतील, परंतु जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. राष्ट्रोही षटक आपण पाहतोय, ज्या षटकात 11च्या 11 खेळाडू 38 मध्ये. यावेळी सुद्धा चांगला फटका डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक यावेळी पूर्ण समर्पण देतोय खूप चांगल्या पद्धतीनं. यावेळी मात्र प्रितीश चेंडू पकडतोय. चांगला एफर्ट आणि त्याच्या रूपात एक बेस्ट फिल्डिंगचा नमुना आपण पाहतोय. जो चेंडू अलगद सहजरित्या चौकारासाठी गेला असता त्याला परतून लावलाय. खूप चांगल्या रीतीनं क्षेत्ररक्षण केलंय. अगदी सामन्यात चुरस वाढली आहे दोन संघादरम्यान. तगडे संघ आतापर्यंत 1-1 सामना विजयी होऊन. यावेळी मोठा फटका, हाय इन द स्काय, हवाई फायर, एअर स्ट्राइक करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात फलंदाज फसतोय आणि रुपेश हा फलंदाज माघारी परततोय. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते ती तब्बल 23. वळूया डीजे कडे.
फलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय अजयच्या रूपात. महत्वाचं षटक असेल अजयकडून बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीनं महत्वाचं हे 4थं षटक. नीरज नवीन बॅटर आहेत. यावेळी उत्तुंग फटका चेंडूला पाठवला जातोय सीमा रेषेच्या अगदी पार. अजून एक चौकार बॅट मधून निघतोय तो राजच्या. चांगली बॅटिंग राजच्या बॅट मधून चौकार षटकार लयलूट करतोय आणि आपल्या अतिशय खेळीनं सर्वांच्या नजरा आपल्याकडे अगदी आकर्षित करतोय. चांगली बॅटिंग ज्याची आतापर्यंत आपण पाहतोय तो राज पुन्हा एकदा सज्ज मैदानात दाखल स्ट्रायकर एंडवर. यावेळी मात्र राज बीट झाल्यात. सुंदर चेंडू टाकला गेलाय अजयच्या गोलंदाजीत. दुसरा चेंडू फलंदाज बीट. 2 चेंडू समाप्त आतापर्यंत. पहिल्या चेंडूत चौकार आणि दुसऱ्या चेंडूत निर्धाव. 4 चेंडू अजून शिल्लक. मोठा फटका राजच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक खूप सुंदर झेल टिपतोय आणि यावेळी एक वादळी खेळी करून राज डगआउटच्या रस्त्यावर परतताना दिसतोय. खूप चांगली खूप एक अतिशय खेळी आणि त्यानंतर नवीन फलंदाज कृपया लवकरात लवकर आपण मैदानात पाठवा ही विनंती आहे. पाहणं गरजेचं. चौदा चेंडू आणि तब्बल 18 धावेची वैयक्तिक खेळी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली आणि एक चांगली धावसंख्या आतापर्यंत ज्या खेळाडूने केली तो राज यावेळी माघारी परततोय. परंतु चांगली खेळी आपल्या संघासाठी करतोय आणि परततोय. 3 चेंडू समाप्त. अजूनही विचार केला तर तब्बल 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जो ठरला होता तो प्रसाद यावेळी येतोय. उशिरा का होईना परंतु प्रसादची वर्णी मैदानात लागते. खूप आवश्यकता आहे ती मोठ्या फटक्यांची आणि त्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा यावेळी या फलंदाज प्रसाद बॅट मधून एक सिंगल घेतोय. एका धावेनं सांघिक धावफलक पोहोचतंय ते तब्बल 28 धावसंख्या. एकीकडे आपण पाहतोय तो एक तगडा संघ ज्या संघाची ख्याती आपली गोलंदाजी आपली फलंदाजी म्हणून ओळखली जाते तर त्या विरुद्ध अजून एक संघ. मोठा फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील अजून एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आता मात्र प्रसाद हा स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर हा 4थं षटक आणि 4थ्या षटकात आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. शेवटच्या चेंडूचा हा खेळ असेल शिल्लक. मोठा फटका प्रसादच्या बॅट मधून झेलची धोण्याचा प्रयत्न. झेल अगदी सुटतंय. सिंगल प्राप्त होतोय. दुसरा धावासाठी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील होतोय पूर्ण. खूप चांगली यावेळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्ट्रॅटर्जीच्या जोरावर हे 2 रन सुद्धा पूर्ण होत आहेत. मिळालेले धावा वाढलेली धावसंख्या. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. 31 धावा थोड्याशा कमी तरी देखील एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न असेल. गेल्या सामन्यात शेवटच्या षटकात ज्यांनी 3 गडी गारद केले तो एक मातब्बर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. अनुकूल नाईक नावाप्रमाणेच कमाल दाखवायचं आणि आपल्या संघासाठी अनुकूल नाईक खूप सुंदर षटकाची सुरुवात करतो. पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू उसळी घेतो आणि त्यानंतर फलंदाज थोडा बीट होतोय. मोठा फटका पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न यावेळी पाहणं गरजेचं ठरेल. किती धावा प्राप्त होतील. 2 धावा सहजरित्या मैदानात पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे सरसवताना दिसतंय. 33 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक. 2 चेंडू समाप्त. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. अनुकूल नाईकचा पुढील चेंडू. मोठा फटका घेण्याचा होता प्रयत्न. पाहणं गरजेचं ठरेल किती धावा नमूद केल्या जातील. अजून एक सिंगल प्राप्त होतोय. त्यानंतर प्रसाद स्ट्रायकर एंडवर दिसेल.
अनुकूल नाईक यांची तारीफ केली जाईल, कारण शेवटच्या षटकात जे हाणामारीचं षटक त्यावेळी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची एक सुसज्ज गोलंदाजी ज्या गोलंदाजाकडून आतापर्यंत 3 चेंडूत पाहायला मिळते. या 3 चेंडूत फक्त 3 धावा खर्च करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी सुद्धा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू डीप एक्स्ट्राच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफचा आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय. प्रसाद मात्र 2 धावा तोपर्यंत पूर्ण करतोय. एक मोठा फटका अगदी सामन्याचं समीकरण बदलू शकतो. एक सम्मानजनक धावसंख्या आपल्याला धावफलकावर लागताना पाहायला मिळू शकते. परंतु यावेळी अनुकूल नाईक मात्र अगदीच चांगली कामगिरी करतोय, गोलंदाजीत बहरतोय आणि यावेळी फलंदाजला माघारी पाठवतोय. नवीन फलंदाज कृपया मैदानात आपण लवकर प्रवेश करा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी फटका फसला. प्रसाद एक चांगली खेळी करणारा खेळाडू मात्र माघारी परततोय. तारीफ केली जाईल नक्कीच गोलंदाजाची, कारण अनुकूल मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळताना आतापर्यंत दिसतोय. तब्बल जर विचार केला तर 5 धावा आतापर्यंत खर्च केले. चांगली गोलंदाजी केली अनुकूलने. 99 ची जर्सी बऱ्याच वेळा आपण रविचंद्र अश्विनच्या पाठी पाहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आणि यावेळी टेनिस क्रिकेटमध्ये ती जर्सी परिधान केलेला गोलंदाज अनुकूल नाईक बॉलिंग मार्कवर. मोठा फटका बॅट मधून, चेंडूचा प्रवास सीमा रेषा पार, मॅक्सिमम षटकार आणि धावेमध्ये 6 ने बदल. .42 42. आपण आपले फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. और इस प्रतियोगिता में जिन्होंने सहकार्य किया हमारे साथ अरुण देकर डेकोरेटर्स, खूबसूरती के साथ ये मंच उन्होंने सजाया है. साउंड सिस्टम हम देख रहे हैं इस प्रतियोगिता में. हमारे स्पॉन्सर्स, उनका भी धन्यवाद. और कई ऐसी चीज़ें जो आपको देखने को मिलेगी इस प्रतियोगिता में. खूबसूरत पेंडॉल्स. और मैच की ओर चलेंगे. मैच कमाल क्या होने वाला है, क्योंकि लो स्कोरिंग का मुकाबला जीतना आसान दिखता है वैसा होता नहीं है, क्योंकि दो दिग्गज टीम है, दो तगड़ी टीम है. और पहली गेंद घुमाया बल्ला, बल्ले से गेंद टकराई, चली गई बाउंड्री रेखा पार और एक चौका.
तो सेकेंड इनिंग की शुरुआत स्वैग के साथ रजत ने की है, अपने स्टाइल में, अपने अंदाज में। रजत कुडालकर जो देखने को मिलेंगे पहले चौके के साथ शुरुआत रन संख्या की, तो गेंदबाजी के मोर्चे पर प्रसाद आपको देखने को मिलेंगे। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले, 2 खिलाड़ी है, 30 यार्ड सर्कल के बाहर है। और एक बढ़िया शॉट, लेकिन इस बार थोड़ी सी आप कहेंगे किस्मत के साथ जो है वो गेंदबाज को मिला। ये गेंद पड़ने के बाद थोड़ी सी स्लो हुई, उसी के कारण दिशा थोड़ी सी बदली थी गेंद ने, नहीं तो चौका मिल सकता था। ये 1 रन मिला एक सिंगल के साथ, टोटल स्कोर जो पहुंचा 5 रन के ऊपर। जीतने के लिए लगभग एक बड़ी स्कोर की आवश्यकता है, तब्बल 43 जो बनाने पड़ेंगे, लेकिन उसका पीछा करने के लिए ये जोड़ी टिके रहना बहुत जरूरी होगा। बेहतरीन बल्लेबाज जो आपको दिखेंगे अब स्ट्राइक के ऊपर अजय के रूप में, और अजय के बल्ले से ये शानदार, बहारदार, रुबाबदार बड़ा स्ट्रोक, 1 बाउंस, रोलिंग 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 करते हुए चौका। और ऐसी बल्लेबाजी अगर चलती रही तो जरूर इस मैच में फिर एक बार अपनी खलबली मचा सकते हैं। बढ़िया मैच, अच्छा मुकाबला, ये मुकाम चल रहा है प्रसाद और उनके सामने एक बेहतरीन बल्लेबाज अजय। अगली गेंद, आड़े बल्ले की कोशिश, खिलाड़ी वहां पे तैयार है, थोड़े से मुस्कुराते हुए गेंद को फील्ड करते हुए, और जब तक थ्रो करते प्रसाद की तरफ तब तक आसानी से रनों में प्राप्ति। हर एक मैच, हर एक मुकाबला बहुत जरूरी होता है दोनों टीमों के लिए जीतना, और यह मैच उसी तरह का, जो जीता वो आगे के पड़ाव में, जो हारेगा उसको थोड़ा सा अगले साल का इंतजार करना पड़ेगा। ये बढ़िया शॉट है, तगड़ा प्रहार है, ये गेंद जो है वो बाउंड्री रेखा के करीब थी, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग वहां पे देखने को मिली खिलाड़ी से। और ऐसी फील्डिंग अगर करेंगे तो जरूर अपनी टीम का मनोबल बढ़ाएंगे, और ये रन चेस करना आसान नहीं होगा, डिफेंड कर सकती है, और ऐसी काबिलियत प्रसाद और उनके साथ कई खिलाड़ियों के पास है। दूसरी तरफ भूमिका 11 कान का टीम जरूर चाहेगी कि मैच में ये ओपनिंग पैर जो है इसी तरह से टिके रहे और टीम को चलाते रहे। लेकिन ये गेंद बहुत ही बढ़िया प्रसाद की, और इसके साथ एक शानदार ओवर की हुई समाप्ति। 11 रन जरूर आए, लेकिन फिर भी वापसी की पहल पहले ओवर में देखने को मिली है, तो आने वाली 24 गेंदें यहां से बचेगी। जीतने के लिए लगभग 43 का पीछा करना था, और उसका पीछा करते हुए ये टीम जो आपको दिखाई देगी। चार ओवर जो शेष रहेंगे और जीतने के लिए, और अगर बात करें तो लगभग 32 रनों की जरूरत। रजत कुडाकर स्ट्राइक में रहेंगे, तो राज बॉलिंग मार पे। रिवर्स स्वीम, क्या शॉट खेला, बहुत ही उम्दा, दर्जेदार, नेत्र दीपक, और ये लगा सुपर से ऊपर सिक्सर। कमाल का शॉट आपने देखा रजत कुडाकर के बल्ले से, और ऐसे शॉट कमाल के होते हैं, जब लगते हैं तो तालियां बजती है। और टोटल स्कोर इस 6 रन के साथ पहुंचा लगभग 17 रन के ऊपर। 43 का पीछा, 17 रन लग चुके हैं स्कोरबोर्ड पे। मैच जरूर भूमिका 11 का टीम इस वक्त थोड़ी सी आगे, लेकिन अभी भी मुकाबला बाकी है। अगर यहां पे इस ओवर में विकेट चटकाते राज, तो मैच में वापसी हो सकती है। जो मोमेंटम की जरूरत होती है क्रिकेट में, वो मिल सकता है। तो गेम चेंजिंग ओवर में और एक पिटारे से हवाई सफर, एयर स्ट्राइक, हवाई यहां पे फायर, और इसी के साथ और एक छक्का। बढ़िया बल्लेबाजी, गेंद जो कि यहाँ पे स्टेडियम के बाहर, मैदान के बाहर, और रजत की बल्लेबाजी तूफान मचाती हुई। बढ़िया बल्लेबाजी, अच्छी सोच रखते हुए खिलाड़ी,
और एक बार आड़े बल्ले की कोशिश, यहाँ पे मिलेगा क्या सिंगल, और सिंगल के साथ टीम के स्कोर में बढ़ोतरी करेंगे। उनको अच्छा साथ अभी तक दिया है यहाँ पे अजय ने, उनकी भी तारीफ होगी जिस अंदाज से एक तरफ अपनी विकेट बचा के रखी है, कोई मन में दुविधा देने की कोशिश की नहीं है, और उसी वजह से अपना जो खेल है वो पूरी तरह से अभी तक कमाल की तरह दिखाते हुए। ये पहली पटकी हुई गेंद, उसको पड़ा भी और जड़ने की कोशिश में पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, और उसके चलते यहाँ पे अगर देखें तो एक बड़ा झटका लगेगा और नए खिलाड़ी को जल्द से जल्द मैदान पे अब भेजे, आपसे दरख्वास्त होगी लवकर कृपया मैदानात प्रवेश करा खेळाडू भूमिका 11 कणका संघ। नए बल्लेबाज, पिछले मैच के हीरो, जिन्होंने लगभग तूफान अपने बल्ले से मचाया, शानदार बल्लेबाजी जिनकी आपने देखी, वो बल्लेबाज अब जाते हुए मैदान के भीतर। पंद्रह गेंदों में जिन्होंने 39 रन लगभग बनाए थे अकेले ने, वो खिलाड़ी अब मैदान के भीतर आपको देखने को मिलेगा 75 की जर्सी पहन के। प्रीतेश मैदान पे, मैच जीतने के लिए एक मोमेंटम जरूरी था और वो राज ने दिलाया विकेट चटका के। क्या और अच्छी गेंदे और अच्छी वापसी होगी, और एक विकेट हो सकती है और एक कैच हो सकता है। ये कैच होगा तो मैच होगा, लेकिन जनाब ये कैच छूट चुका है। दो खिलाड़ी थे, अगर थोड़ा सा अपने दूसरे खिलाड़ी से बातचीत करते तो जरूर ये कॉल देते तो कैच पकड़ सकते थे। रनिंग कैच लेना कई बार संभव होता नहीं है क्योंकि संतुलन उसमें आपका ठीक रहता नहीं है, लेकिन कई बार ऐसी कैचेस पकड़े हुए जाते हैं। हाफ चांस को कन्वर्ट करना पड़ता है क्रिकेट में फुल चांस में। छोटी छोटी चीजें बहुत फर्क डालती है क्रिकेट के मुकाबले में, और ऐसे ये मुकाबला अब आगे बढ़ता हुआ। एक मौका मिला था विकेट चटकाने का, ये छूटा। टोटल स्कोर लगभग पहुंचा इसी के साथ 26 रनों पे, 43 का पीछा और टोटल स्कोर 26 रन। अठारह गेंदे और 17 रनों की आवश्यकता। बड़ा शॉट बल्ले से, लेकिन ये गेंद जो है वो जाएगी वन बाउंस चौके की ओर। ये गेंद भी पहुंचाई सैर के लिए, और शुरुआत हो चुकी है राष्ट्रीय ओवर की, जिस ओवर में 11 में से 11 खिलाड़ी मिलेंगे आपको 38 सर्कल के अंदर। तो एक और करिश्मा, एक आकर्षण इस ओवर का भी आपको देखने को मिलेगा। एक एडवांटेज बल्लेबाज के पास रहेगा, और पिच अगले मुकाबले के लिए हम बुलाना भी चाहेंगे टॉस के लिए कप्तान अंसार यूनाइटेड टीम के कप्तान, आपसे गुजारिश होगी आप रेडी रहिए अगले टॉस के लिए। ये बड़ा शॉट है, सीमा रेखा पार, चली है 6 रन के लिए। तो पिछले मैच में जरूर ये सस्ते में वापस लौटे थे, लेकिन ये खिलाड़ी जो है वो महंगे है, और वो आज इस मुकाबले में उन्होंने दिखा। सेकंड मैच में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रजत कुडालकर की, और तूफान मचाते हुए अपने बल्ले से, ये ब्रांडेड शॉट उनके बल्ले से अभी तक रुपेश गेंदबाजी के लिए। ये भी एक महत्तम खिलाड़ी, बेहतरीन खिलाड़ी बॉलिंग मार पे। रुपेश की गेंद और एक बड़ा प्रहार, और एक गेंद सीमा रेखा के करीब और शायद रोकना कठिन, और एक चौका बैक टू बैक लगातार। और जो मैच है वो लगभग अब पहुंच चुका है जीतने के लिए, और 2 रनों की जरूरत, 3 रनों की जरूरत, 3 रन यहां से चाहिए मैच जीतने के लिए। बहुत गेंदें बची है, ये कैच का मौका, यहाँ पे स्टैंडर्ड डिलीवर करना चाहते थे, विकेट मिला है। नए खिलाड़ी, जल्द से जल्द आपसे दरख्वास्त होगी थोड़ा सा मैदान पे आप जाइए, और कौन आएगा बल्लेबाजी के लिए ये भी देखेंगे। बेहतरीन ये मुकाबला, बढ़िया ये प्रतियोगिता, अच्छी ये लड़त, और ये घमासान आप देखते हुए।
फिर एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, बल्ले और गेंद का ठीक संपर्क नहीं, लेकिन फिर एक बार अगर देखें तो ये मैच में अभी तक भूमिका 11 कर्ण का टीम जो है अग्रेसर रही है, मैच जीतने के थोड़ी सी दूर है, लेकिन फिर भी आप आस लगाए बैठेंगे कि विकेट चटकाए। और एक गेंद घुमाने की कोशिश जरूर की थी, लेकिन ठीक तरह से बड़ा शॉट में तब्दील नहीं कर पा रहे। नानी नए गेंदबाज बॉलिंग मार पे नानी के रूप में और देखने को मिलेंगे। एक और एक कमाल की गेंदबाज, विकेट चटकाने की रहेगी कोशिश, थोड़े से रन चाहिए जीतने के लिए। दोनों ही टीमों के कप्तान आपसे दरख्वास्त, जिसमें से एक टीम जो आपको पता है कि, और उसी के साथ ये मैच जीतने के बाद दूसरी टीम भी अब पता चलती हुई, भूमिका 11 कानका टीम के कप्तान, और उसके साथ आपसे दरख्वास्त होगी टॉस के लिए आई है अंसार यूनाइटेड थीविम टीम को टॉस के लिए आप आए।